जीन्स पाहिजे का? जीन्स 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 आहे बघा, लेडी जीन्स. 1000 रुपयामध्ये आपल्याला हे ना एक ड्रेस घ्यायचा, म्हणजे जीन्स टॉप असं बघायचंय. बघू काय काय मिळतं, आणि हे चॅलेंज म्हणू शकतो आपण 1000 रुपयामध्ये. एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आपण आलो आहेत पुण्याची फेमस असे शॉपिंग डेस्टिनेशन, जे की आहे तुळशीबाग. तर तुळशीबाग मध्ये आपण वेगवेगळी शॉपिंग करणार आहोत, जसं की ट्रॅडिशनल ज्वेलरी आहे, काही क्लोथिंग आहे, सगळ्याची शॉपिंग करणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते माझा एक्सपिरियन्स इथे कसा आहे. चला. तुळशीबागेत आलं की पहिले आपली गाडी चांगली पार्क करायची. पेयान पार्क केलं तर सगळ्यात उत्तम, म्हणजे गाडी सेफ राहते. आणि जात असताना सोबत पाणी बॉटल आणि आपली मोठी एक पिशवी घेऊन जायची. सुरुवातीलाच आम्हाला हे महाराष्ट्रीयन नथ आणि बुगडी दिसले, आणि मला बुगडी घ्यायचीच होती. खूप दिवसापासून माझे चाललं होतं की मला घ्यायची, मला आवडते. तर मी एक बुगडी घेतली, आणि मग पाहत होतो हेअर क्लिप्स बाकी सगळ्या इतक्या ॲक्सेसरीज, तुम्ही जस्ट नाव घ्या, तुम्हाला सगळ्या टाईपच्या मिळतील. ह्या कोरियन टाईपमध्ये हेअर क्लिप्स होत्या, आणि हेअर क्लिप्सच्या अशा इतक्या व्हरायटीज होत्या, स्मॉल पासून ते मोठ्यांपर्यंत, म्हणजे मीडियम, लार्ज, पूर्ण केसांचा बन बसेल अशा अशा विविध प्रकारच्या तिथे हेअर क्लिप्स होत्या. आणि मी ट्राय करत होती माझ्या कुठल्या ह्याला बसेल. आणि हे जे मार्केट आहे एकदम रिझनेबल, आणि प्रत्येक स्त्रीला असं वाटेल की इथं जाऊन शॉपिंग करायलाच हवी. पुण्यात आलं आणि तुळशीबाग मध्ये नाही गेलं असं कधीच सहसा होतच नाही. कुणीही जरी आलं ना, आधी म्हणतात अरे तुळशीबागला शॉपिंग करायलाच पाहिजे का, तर इथे सगळंच मिळतं. आणि हा, पॉकेट फ्रेंडली सुद्धा बरं का. महाराष्ट्रीयन ज्वेलरी असतील, वेस्टर्न ज्वेलरी असेल, विविध प्रकारच्या बांगड्या असतील, किंवा हेअर ॲक्सेसरीज असेल, तुम्हाला वीक पासून ते बन पर्यंत सगळंच इथं मिळेल. ज्वेलरीमध्ये असंच नाही का फक्त ट्रॅडिशनल, बट तुम्हाला वेस्टर्न ज्वेलरी सुद्धा खूप चांगल्या मिळतील. झुमकाज, लग्नासाठी लागणारे, हळदीसाठी लागणारे सेट्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे इथं मिळून जातात. बांगड्या पण छान मिळतात. आणि हा, मेकअपचं सामान सुद्धा अफोर्डेबल रेंजमध्ये, नॉट जे ओरिजिनल असतात तसे नाही, बट चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला इथून मिळून जातात. नेल पेंट असेल, कॉम्पॅक्ट असेल, आयलायनर, लिपस्टिक. तुळशी बागेमध्ये हे लग्नासाठी लागणारं सुद्धा आपल्याला सामान मिळतं, जसं की हळदीचं आहे, मेहंदीचं आहे, केळवणासाठी आहे, आणि काही बाकीचं रुखवत आणि डेकोरेशन करण्यासाठीच्या पण आपल्याला इथे वस्तू मिळून जातात. आणि ह्या पोटलीज पण मिळतात, ज्या की लग्नामध्ये आपण ओटी भरण्यासाठी वगैरे देऊ शकतो, किंवा ॲज अ लग्नामध्ये आपल्याला यूज करायचे असेल तरी आपण घेऊ शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे तुळशीबाग एक छान डेस्टिनेशन आहे, आपण म्हणू शकतो. चला आतमध्ये जायचं. रुखवतीमध्ये आणि एंगेजमेंट साठी लागणारे जे प्लॅटर असते, ज्यामध्ये रिंग ठेवल्या जातात, ते प्लॅटर पण खूप छान डेकोरेट करून इथे मिळतं. मुंडावळ्या असतील, किंवा लग्नात वापरण्याचं नारळ असेल, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकदम स्वस्त, आणि एकच ठिकाण ज्यामध्ये तुम्ही नवरी नवरदेव लग्नाची शॉपिंग, हळदीची शॉपिंग म्हणा, एंगेजमेंटची सगळ्या प्रकारच्या शॉपिंग इथे करू शकतात. तुमचं असंच नाही का फक्त मेकअपच्याच वस्तू, तर रुखवताचं सामान सुद्धा तुम्हाला इथं रिझनेबल रेटमध्ये मिळेल. ज्या थाली असतात, पूजेसाठी असते किंवा ओवाळण्यासाठी आपण थाली वापरतो, त्या थाली सुद्धा होत्या. अशी तोरण होते, झुंबर होते, आणि काय सांगायचं, म्हणजे जे आपण पाहतो म्हटलं ते आपल्याला तिथे मिळत होतं. रुखवतीचं सामान तर इतकं सुंदर होतं, काय सांगायचं. माप ओलांडण्यासाठी जो माप असतो की नाही, तो पण खूप छान तिथे होता. मुंडावळ्या, जे साज असतात, किंवा आपण म्हणतो ना दळण करणाऱ्या बाया, किंवा लक्ष्मण समोर आपण जे ठेवतो की नाही डेकोरेशनचं ते, आणि इकडच्या पद्धतीच्या म्हणजे अशा मुंडावळ्या पण होत्या. आणि हो, तुळशीबागेमध्ये ना सुरुवातीला आपण मंडईकडून जी एक लाईन येते तिकडून आल्यानंतर एक टिकलींचंच एक मोठं शॉप असल्यासारखं आहे. तिथे सगळ्या प्रकारच्या टिकल्या मिळतात, लहान मोठी, कलरची, वेगवेगळ्या डिझाईनची, किंवा शेप मध्ये असलेली टिकल्याची, स्टिकर्सच्या, अशा इतक्या प्रकारच्या टिकल्या आहेत की आपण फक्त एक शॉप फक्त टिकल्यांचं पाहतो, म्हणजे विचार करू शकता किती प्रकारच्या टिकल्या तिथे तुम्हाला मिळतील. असे विविध प्रकारचे शॉप तुळशीबागेत आहेत. तर
ह्या तुळशीबागेत आल्यानंतर लहानांसाठी म्हणा किंवा आपल्या लेडीजसाठी गॉगल वगैरे आपण नक्कीच घेऊ शकतो. खूप छान मिळतात इथे. आम्ही आज आहे ना माझ्या नणंदबाईची शॉपिंग करण्यासाठी आलो होतो मेनली. तर हा जो टॉप होता आम्ही हा विकत घेतलेला आहे त्यांच्यासाठी. आणि हे जे जीन्सचा स्टॉक दिसतोय ना हा 40 रुपयाला, सॉरी 400 रुपयाला जीन्स आहेत. 40 आलाय, 400 ला जीन्स आहेत. बघू शकता तुम्ही, कार्गो मध्ये आहेत. खूप बघू शकता तुम्ही. तर जीन्स घेतली आम्ही, 400 रुपयाला जीन्स मिळाली. टॉप शोधतोय आता, जसं टॉप भेटतील तुम्हाला दाखवते. चला, आमचं चॅलेंज आहे. नाही नाहीये ना, काहीच नाही. 1000 रुपयामध्ये एक कम्प्लीट ड्रेस करायचा आहे. तर बघू आता आपल्याला काय होतं. 1000 रुपयामध्ये आपल्याला हे ना एक ड्रेस घ्यायचा, म्हणजे जीन्स टॉप असं बघायचंय. बघू काय काय मिळतं, आणि हे चॅलेंज म्हणू शकतो आपण 1000 रुपयामध्ये. आम्ही फक्त आणि फक्त 600 मध्ये एक जीन्स आणि एक टॉप घेतला सुद्धा, पण तरी आणखी काहीतरी मिळेल का चांगलं म्हणून पाहत होतो. इथे 150 रुपयाला, 100 रुपयाला सुद्धा टॉप वगैरे मिळतात तुम्हाला. अशी वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आणि लहान मुलींसाठीच्या छान छान ऍक्सेसरीज, आणि हो नवरीसाठी किंवा असे कंबरपट्टे जे राहतात ट्रॅडिशनल सारखे, ते सुद्धा इथे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटीजचे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला हा छत्रीवाला खोपा आणि कर्णफुलं सुद्धा इथे विकायला होती, आणि रिझनेबल रेट मध्ये आहेत. ते तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. जे आपले कर्णफूल म्हणतो आपण, सोबतच ना ते वेल असतात, ह्या वेलीचे पण वेगवेगळे डिझाईन्स इथे अवेलेबल होत्या. तर अशा प्रकारच्या ट्रॅडिशनल आणि सोबतच थोडासा वेस्टर्न टच देणाऱ्या सुद्धा ज्वेलरीज इथे मिळतात. आता मी तुम्हाला दाखवणार आहे हळदीसाठी वापरली जाणारी फ्लोरल ज्वेलरी. तर आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे ही फ्लोरल ज्वेलरी. त्यामध्ये बन, जुडा, असे वेगवेगळे गुलाबाची फुलं, दुसऱ्या कलरची फुलं असलेले सुद्धा इथं पाहायला मिळतं. इथे पण रुखवतीचं सामान असलेलं बाहेरच एक शॉप आहे. तिथे सुद्धा खूप सुंदर प्रकारच्या रुखवतीचं आणि हे सामान होतं. आणि चप्पल वगैरे जर घ्यायची असेल तुम्हाला, आता रेनी सीझन आलाय तर त्याचे सगळे म्हणजे चप्पल तिथे स्वस्त मध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे. हे जे टॉप दिसतात तुम्हाला 300 रुपयाला 2 किंवा 500ला असे होते. आणखी आमच्या मॅडमसाठी आम्ही पाहतच होतो कुठलं चांगलं मिळतंय का काही, आणि मी माझ्यासाठी पण पाहते म्हटलं. बट जसं की मी आधी सांगितलं, मी माझ्यासाठी शॉपिंग करणार नव्हते, मी ठरवून गेलो होतं. आणि दरवेळेस काय होतं माहिती का, मी ठरवते की मला काहीच घ्यायचं नाही, पण बायकांचं म्हणणं खूप हे असतं की किती जरी नाही म्हटलं ना, शॉपिंगला नाही म्हणू नाही वाटत. मी नाही नाही म्हणत स्वतःसाठी थोडीफार शॉपिंग केली. पण कपडे खरेदी नाही केले, जे की मी ठरवलं होतं मला कपडे घ्यायचे नाहीयेत. बस थोडंफार छोटी मोठी अशी शॉपिंग केली, बाकी काही जास्त घेतलं नाही. बट तरी पाहायला काय जातं ना. एक्सक्यूज मी मॅडम, जीन्स घ्यायची का जीन्स? हे खूपच व्हायरल मेम झालं होतं. त्याची इथं प्रतिकृती सुरू होती, बट त्या मुलांनी जास्त रेकॉर्ड करू दिलं नाही म्हणून मी तितकं काही गेलं नाही. बट खूप कॉमेडी सीन होता तो, आणि आठवत तर खूप असं म्हणतात ते की चला चला तुम्हाला दाखवतो खूप छान जीन्स, असं तसं नाही का. तुम्ही गेले तर असं असं तुमच्यासोबत नक्कीच झालं असेल. जर झालं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, तुम्हाला पण कोणी असं बोललंय का. आणि असंच नाही की तुम्हाला फक्त वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल ड्रेसेस पण खूप रिझनेबल दरामध्ये छान मिळतात. ऑफिस वेअर साठी म्हणू शकता किंवा असे बाहेर घालण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात. आणि वेगवेगळ्या ब्लाउजेसची सुद्धा इथे शॉप आहेत. इथे असे ब्लाउज पीस सुद्धा मिळतात, रेडीमेड ब्लाउज मिळतं, आणि विविध प्रकारची लटकन सुद्धा इथे मिळतात. तुळशीबाग मध्ये आलो आणि आईस्क्रीम नाही खाल्लं, असं कधी होईल का बरं. तर आलोय आम्ही कावरेची आईस्क्रीम खायला. चला. मॅच नाही होत मला तेवढं साडीवर. कावरेची आईस्क्रीम आहे. मी घेतला व्हॅनिला आणि चॉकलेट, आणि त्यांनी घेतलाय फक्त चॉकलेट. शास्त्र आहे, तुळशी बागेत आलो तर कावरेला येऊन आईस्क्रीम खाल्लीच पाहिजे, आमचं तरी.
एन्जॉय. तर सध्या ट्रेंडिंग असलेले ऑर्गन्झाचे ब्लाउज सुद्धा होते आणि हेवी एम्ब्रॉयडरी मध्ये असलेले हे ब्लाउज सुद्धा होते आणि रेट पण जरा जास्त काही नाही, 350-400च्या दरामध्ये तुम्हाला हे मिळून जातील. कावरेच्या अपोजिटलाच हे शॉप आहे आणि अशा क्यूट क्यूट छोट्या छोट्या पर्स पण खूप सुंदर होत्या, ऑफिस साठी पण होत्या आणि लेडीज अंडर गार्मेंट सुद्धा इथे चांगल्या दरात मिळतील. तन्मणी असेल किंवा कोल्हापुरी साज असेल किंवा सध्या ट्रेंडिंग असणारे टेम्पल ज्वेलरी असेल, या सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी रिझनेबल दरात माफक दरात तुम्हाला इथे मिळतील. हे तर सेट जे तुम्ही पाहता 250-300 रुपयालाच आहेत. ही जी ज्वेलरी पाहताय हे 100-120 लाच आहे, बघू शकतात तुम्ही. यामध्ये टेम्पल ज्वेलरी सुद्धा आहे, मॅट फिनिश मध्ये आहेत ह्या सगळ्या. अशा टाइप मध्ये पण आहेत आणि हे जे वेणीला लावायचे असतात की नाही ते साऊथ इंडियन काइंड ऑफ, तर ते हे आहेत. शंभर 150 यामध्ये, याच रेंज मध्ये. हे जे तुम्हाला आता मी ज्वेलरी दाखवतीये ना, ही सगळी 100 आणि 150 ह्याच रेंज मधली आहे. ये कितने की है भैया? एक्सक्यूज मी. ओ भैया जी, कितने की है? 150. ही 150चीच आहे. तर लग्नामध्ये वगैरे असं घालायला छान वाटतं नाही का एखादं. तर तुळशी बागेतलं हे ठिकाण आहे, तुम्ही बघू शकता. तर बऱ्यापैकी शॉपिंग करून झाली आहे आमची. बघा, तुळशी बागेत आल्यानंतर ना हे असं असतं, इतकी शॉपिंग करून सुद्धा ना बायकांचं मन भरत नाही, यावरूनच कळतं तुम्हाला. आमच्या मॅडमनी एवढं सारी शॉपिंग केली बट स्टील म्हणतात की काहीच नाही घेतलं. चला आणखी पाहून काही मिळतंय का त्यांच्यासाठी. जेवढे पैसे आणले होते त्यापेक्षा जास्त खर्चून झालेत आमचे, बट स्टील चाललंय आता. भातुकलीचा खेळ बघू शकता तुम्ही, सगळंच आहे यामध्ये. करा. तुळशीबागमध्ये आल्यानंतर हा वडापाव खाणं नेहमी मस्ट असतं. चितळेच्या अपोजिटला असलेला बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला हा जो वडापाव आणि भजी आहेत खूप फेमस आहे. तुम्ही इथे मस्ट ट्राय करा, आम्हाला खूप आवडतं. आणि मस्त पावसाचं वातावरण होतं, यामध्ये आम्ही आमची भजी आणि वडापाव एन्जॉय करत होतो. हो, ती बघू दे दादा. दाखवा. ठीक आहे, पण हे थोडी एक मोठी साईज नाही मिळणार का? हा करा. तर घेतलीये मी ही सँडल आणि आता निघायची झाली ऑलमोस्ट सगळी शॉपिंग. चला, पावसाचं वातावरण झालं, आता निघायला हवं आम्ही. तर मी काही जास्त शॉपिंग केलेली नाहीये, बट केली. आणि हा जो झाकलेला आहे तो विश्राम मध्ये.
निघालोय आता गाडी घ्यायची आणि जिथे आम्ही गाडी पार्क केली आहे ना तो ऍक्च्युली तिथे ना 10 रुपये पर आवर असं असतं पार्किंग. घर लावायला काही प्रॉब्लेम नसते पण हे ना इथे सेफ राहणं महत्वाचं असतं म्हणून आम्ही इथे पार्किंगला लावतो. पैसे जातात 10 रुपये पर आवर बट ठीक आहे कारण सेफ तरी राहते नाही का. आणि मी पावसापासून नाही चोरांपासून पण आणि पोलिसांपासून पण. आमच्या निहाला छत्री घेतलीच नाही. हे बघा आमच्या निहालला छत्री घेतली आम्ही. निहालची आत्तू सांगते बघा. सांग आत्तू. बघा निहालची आत्तू असते. आणि माहितीये का किस्सा माझ्या चप्पलला ना माहिती झालं मी तुळशी बागेत आली म्हणून नेमकं चप्पल इथेच तोडली. थांबा तुम्हाला दाखवते म्हणून मला नवीन घ्यावंच लागली. बघा चप्पललाही समजलं की तुळशी बागेत आली शॉपिंग करायलाच हवंय. हे आहे पे अँड पार्कचा एरिया. असं बेसमेंटला आपण पार्क करू शकतो. ही माझी गाडी केलं ना म्हणजे सेफ राहते आपल्याला टेन्शन नाही राहत की गाडी कोणी उचलली का किंवा काही झालं का. पैसे जातात बट स्टील गाडी सेफ असते म्हणून मी इथेच लावत असते नेहमी. चला मग आमची शॉपिंग झाली आणि तुम्हाला किस्सा सांगितलंय ना माझ्या चपलीचा. काय सांगायचं सगळ्यांना कळतं शॉपिंगला आलेत आणि खरेदी करायलाच पाहिजे. नाही म्हटलं तरी असे नवीन नवीन उद्योग होतात. चला व्हिडिओ इथेच संपवते आणि हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा. बाय बाय. आणि हो तुळशीबाग बघा आणि मस्ट विजिट करा बरं का खूप छान प्लेस आहे ही.